ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची लगबग आता सुरू झालेली पाहायला मिळते आणि त्यामध्येच आता आज जो पहिला विधी होता तो यात्रेतील काही मानकरी असतात त्यांच्या घरी दिवे लावण्याचा जो पहिला दिवा आहे यात्रेच्या निमित्तानाचा तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी या संपूर्ण दरगो पाटील कुटुंबीय जे आहेत या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर यात्रेमध्ये जी अक्षता सोहळा आणि संपूर्ण यात्रा जी असते सिद्धरामेश्वरांची या यात्रेच्या निमित्ताने विविध विधी जे आहेत ते पार पडतात। त्यामध्ये एक महत्त्वाचा विधी म्हणून या दिवे लावण्याच्या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं। या संदर्भात माहिती घेऊयात। काका काय सांगाल? खरं तर खूप मोठी परंपरा आहे यात्रेला। आज तुमच्या घरी दिवे लावण्याचा कार्यक्रम होता, काय नक्की विधी असतो, कशा पद्धतीचा हा विधी असतो? सिद्धरामेश्वरांचं विधी म्हणजे अक्षताचा जो म्हणजे आपल्या घरात लग्न कार्य कसं असतं, ज्यावेळी आपण लग्न कार्यात दिवे लावणे किंवा बाशिंग बांधणे जे याप्रमाणे विधी आहेत त्या विधी या सिद्धरामेश्वरच्या यात्रेत त्यांना ते करावं लागतं। दिवे बसवणे, त्यांचं परत अक्षता सोहळा आहे जे आपण लग्नात करतो मुलांच्या, त्याप्रमाणे ही विधी चालत आलेली आहे। परंपरेनुसार आज 900 वर्षापासून चालत आलेली आहे, त्याप्रमाणे हे करावं लागतं सर्वांना। आणि आज तिघांच्या घरी हे असते दिवे बसवण्याचं। सर्वात आमच्याकडं मान दरगो पाटलाच्या घराकडे असल्यामुळे काय कळके मसरे, माझ्या जोडीला कळके मसरे आणि आम्ही दरगो पटेल असं 3 घराण्याचं हे मान आहे आम्हाला। अजून काही लोक आता आहेत मग त्यांच्यात बी अजून भैरव पाटील आहेत, अजून भोगडे आहेत, ह्यांचं बी दिवे लावण्याचं काही लोकांच्या घरी आज चालू होतं आणि यात्रा आजपासून प्रारंभ झाला म्हणून समजते। खरं तर दरगो पाटील कुटुंबातली ही पुढची पिढी देखील या ठिकाणी या संपूर्ण या उत्साहामध्ये दाखल झालेली असते। काय सांगाल ताई? खरं तर खूप मोठा उत्साह या यात्रेचा असतो। आज तुमच्या घरातून सुरुवात झालेली आहे। मला खरं तर सांगायचं तर खूप आनंद होतो। ही आमची 4थी पिढी आहे, आम्ही जे करतो ते 4थी पिढी आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्हाला हा पूजेचा मान मिळाला आहे। त्यामुळे मी स्वतःला खूप तर भाग्यवान समजते। एवढी मोठी जत्रा कुठंच भरत नाही, आमच्या सिद्धरामेश्वरची एवढी मोठी जत्रा भरते। हे दिवे आमचे 5 दिवसांसाठी असते। 13 तारखेला आम्ही दिवे उठवतो, त्या दिवशीसुद्धा आम्ही जवळजवळ 56 जे लिंग आहेत त्यांना नैवेद्य दिला जातो। 68 पैकी 56 लिंगांना आमच्या घरातनं सकाळी 6ला नैवेद्य दिला जातो आणि हा जो आमचा दिवा आहे हा 5 दिवसासाठी इथं बसवला जातो। आणि यासाठी जे आपल्या घरात खरंच एक लग्न कार्य कसं असतं तसं ह्या सिद्धरामेश्वरांचं सुद्धा असतं। घरात रंगरंगोटीपासून आम्ही सगळं नवीन करतो, घरातल्या सगळ्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत आम्ही सगळ्याला नवीन कपडे वगैरे सगळे घेत असतो। आपण पाहतोय की खरं तर ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे आणि दिवे लावणीचा जो आज महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो आजपासून सुरू झालेला आहे आणि इथूनच खरं तर यात्रेला जी आहे ती सुरुवात झाल्याचं बोललं जातं। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।